हॅलो एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल लर्न विथ जिज्ञासावर. काल आपण ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे ह्या पाठाचा पान क्रमांक 2 व 3 वरील अभ्यास केलेला आहे. तर आज आपण याचा समोरील भाग अभ्यासणार आहोत. He had working analysis of mankind, trouble, marriage, money, and the tangles of human ties. Long practice had sharpened his perception. Within 5 minutes, he understood what was wrong. बघा, ॲस्ट्रोलॉजर्स असतो ना, तो माणसाच्या दुःखाला फार अचूकपणे समजून घेत असतो व स्पष्ट करत असतो. लग्न, पैसा, गुंतागुंतीचे नातेसंबंध, त्यांना ह्या सगळ्यांची फार सूक्ष्मपणे आकलन झालेले असते. ते केवळ 5 मिनिटातच विदिन 5 मिनिट त्यांच्यासोबत काय वाईट झालेलं असेल याचं गेसवर्क करून घेत असे. He charged 3 pice of per question, never opened his mouth till the other had spoken for at least 10 minutes, which provided him enough stuff for a dozen answers and advices. बघा, तो प्रत्येक प्रश्नासाठी 3 फळ घेत असे. समोरच्या व्यक्तीने 10 मिनटं त्याच्याशी बोलल्याशिवाय तो तोंडच उघडत नसे. आणि हेच तर मेन कारण होतं की तो समोरच्या माणसांच्या प्रश्नावर उत्तर देऊ शकत असे. म्हणजे त्यांनी समोरच्या व्यक्तीने कितीही प्रश्न विचारले तरी तो त्याचे समाधानकारक उत्तर देऊ शके, कारण तो ह्यासाठी आधीच त्यांच्याकडून खूप काही माहिती गोळा करून घेत असे. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम, गॅझिंग ॲट हिज पाम इन मेनी वे, यू आर नॉट गेटिंग द फुल्लेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट. 9 of 10 वेअर डिस्पोज टू ॲग्री विथ हिम. बघा काय होत असे, तो त्यांना सांगत असे की खूप कष्ट घेता तुम्ही, परंतु तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही. आणि कसं होत असे, ह्या सगळ्या बोलण्यावरून त्या ग्राहकाचं लक्ष त्या ॲस्ट्रोलॉजर्सकडे वेधल्या जात असे. आणि ह्याच कारणामुळे त्यांच्या 10 पैकी 9 प्रश्नाचे उत्तर तर तो सहजच देऊ शके. इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इवन अ डिस्टन्स रिलेटिव्ह, हू इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड यू. बघा, तुमच्या परिवारातील एखादी दूरची स्त्री जिचे तुमच्यासोबत काही वाद झालेले असेल, किंवा अशी जिच्या मनामध्ये तुमच्याविषयी कपट असेल, होऊ शकते तिच्यामुळे तुमच्यावर ही वाईट वेळ आलेली असू शकते. मोस्ट यू ट्रबल आर ड्यू टू युअर नेचर. बघा, बरेचसे प्रश्न हे तुमच्या स्वभावामुळेच तर निर्माण होतात. हाऊ कॅन यू बॉदर विथ सॅटर्न व्हेअर ही इज, यू हॅव ॲन इम्पेच्युअस नेचर अँड अ रफ एक्सपिरियन्स. बघा, तुमच्या कडक स्वभावामुळे व त्यातूनच उत्पन्न झालेल्या वादामुळे तुमच्यावर अशी वेळ येऊन ठेवलेली आहे. बघा, एकतर एखादी दूरची स्त्री, किंवा तुमचा स्वभाव, किंवा मग तुमच्या राशीत असलेल्या शनी, सॅटर्न, त्यामुळे तुमच्या मागे ही दशा लागलेली आहे. आणि तसंही असलं तरी तुम्ही आतून मृदू स्वभावाचे आहेत, परंतु बाहेरून तुम्ही खूप कडक दिसता. आणि तुमच्या अशाच वागण्याने तुमच्या मागे हे असे विविध प्रश्न निर्माण होत असते. द नट्स वेंडर बिलो आउट हीज फ्लेअर अँड रोज टू गो होम. दिस वॉज अ सिंगल फॉर अ ॲस्ट्रोलॉजर्स टू बिल्ड अप टू, since it left him in a darkness except for a little shaft of a green light which strayed in from somewhere and touched the ground before him. बघा कसं असते, त्यांच्यातील ज्वाला ही म्हणजे त्यांच्याजवळ आलेल्या ग्राहकाच्या मनातील प्रश्न, त्यांच्या मनातील राग, त्यांच्या मनात उद्भवणारे प्रश्न हे कशा पद्धतीने शांत करायचे ह्याची पूर्वपार कल्पना ॲस्ट्रोलॉजरने प्रॅक्टिसमधून त्यांच्या करूनच ठेवलेली होती. त्यामुळे ते असेच उत्तर देत की त्याच्याने समोरच्या व्यक्तीला त्यांच्या मनासारखं झाल्यासारखं, समाधान भेटल्यासारखं वाटत असे. आणि ते गिऱ्हाईक जेव्हा घराकडे जात असे तेव्हा त्यांना समाधान वाटत असे.
He picked up his cowrie shells and parmelian and was putting them back into his bag when the green shaft of light was blotted out. बघा, त्या शेंगदाणेवाल्याच्या कंदीलमधून निघणाऱ्या धुराची अग्नी कमी कमी होत जाते आणि त्यात हिरव्या कलरचा, जेव्हा त्याच्यातले तेल संपत येते ना, तेव्हा त्यामध्ये हिरव्या कलरचा प्रकाश निघू लागतो. तो जेव्हा संपू लागतो तेव्हाच ह्या ॲस्ट्रोलॉजरला सिग्नल मिळत असते की आता आपलीसुद्धा घरी जायची वेळ होत असते. मग तेव्हा तो आपले बॅग पुन्हा जमा करण्यासाठी घेत असे. त्यात कवडी शेल जमा करत असे. त्याचे खाजगी साहित्य त्या बॅगमध्ये टाकून तो निघायचा विचार करत असे. He looked up and saw a man standing before him. He sensed a possible client and said, "You look so careworn. It will do you good to sit down for a while and chat with me." बघा, तो जेव्हा हे सगळं त्याचं सामान भरत होता ना, तेव्हा त्याला एक माणूस दिसला त्याच्यासमोर उभा आणि तो त्या क्लायंटला काय म्हणतो, "तू खूपच अस्वस्थ दिसत आहे. काय झालं? जर तुला काही प्रश्न पडले असेल तर ये माझ्याजवळ बस, माझ्याशी बोल. तुझं तेवढंच तुला समाधान मिळेल." द अदर grumbled some reply vaguely. The astrologer pressed him invitation, whereupon the other thrusted him palm under his nose, saying, "You call yourself an astrologer?" The astrologer felt challenged and said, tilting the other's palm toward the green shaft of light, "Yours is nature." "Oh, stop," the other said. बघा, काय होते, जेव्हा तो ॲस्ट्रोलॉजर त्या समोर उभा असलेल्या व्यक्तीला म्हणतो की खूप तू त्रासलेला दिसत आहे, तू बस माझ्याजवळ, मी तुझ्या प्रश्नावरचा उपाय सांगते तुला, तू बोल माझ्याशी, तुला बरं वाटणार. तेव्हा त्या माणसासोबत आणखीन एक माणूस असतो. तो काय म्हणतो, "ओ, तुला वाटते की तू खूप भविष्य सांगणारा आहे, तर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आणि मला सांग की माझ्यासोबत आता काय होणार आहे." हे सगळं ऐकून त्या ॲस्ट्रोलॉजरला चॅलेंज केल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे तो देखील म्हणतो की "हो, मी सांगणार तुम्हाला." आणि तो आपलं नेहमीचंच उत्तर देऊ लागतो की "ओ, तुमच्या स्वभावामुळेच हे होत आहे." पण तो म्हणतो, "नाही नाही, मला हे सगळं ऐकायचं नाही, मला दुसरं काहीतरी सांग." मग काय होतं, "Yours is a nature." "Oh, stop that," the other said. "Tell me something worthwhile." Our friend felt piqued. "I charge only 3 pice per question, and what you get out to be good enough for your money." त्यावर तो ॲस्ट्रोलॉजर काय म्हणतो की मी प्रत्येक एका प्रश्नासाठी 3 फळं घेत असतो, फार काही मी घेतही नाही आणि हे तुमच्या खिशाला परवडण्यालायकही आहे. त्यामुळे तुम्ही मला तुमच्या प्रश्नाचं समाधान मी करू शकतो आणि तुम्ही मला काही असेल तर विचारूही शकता. त्याच्यामुळे ॲस्ट्रोलॉजर पुन्हा काही वेगळं उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो म्हणतो की "युअर्स इज नेचर." बस तुमच्या स्वभावामुळेच. तर तो म्हणतो, "ओ, स्टॉप, नाही हां, हे सगळं मला ऐकायचं नाही आहे." त्याचा मित्र म्हणतो, "माझ्या मित्रासोबत काय झालेलं आहे ते तू सांग, तर आम्ही समजू की तू खरंच भविष्य सांगत आहे, नाहीतर तू फक्त गेसवर्क करत आहे." आणि ॲस्ट्रोलॉजर्स म्हणतो, "ठीक आहे, मी प्रत्येक प्रश्नासाठी 3 पाईज घेणार. अँड व्हॉट यू गेट आउट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी." हे तर तुमच्या खिशातील पैशांपैकी फार छोटीशी रक्कम आहे. ॲट दिस द अदर विड्रॉ हिज आर्म, टूक आउट an anna and flung it out to him, saying, "I have some question to ask." तो त्याच्या खिशातले काही पैसे काढतो, आनाच काढतो आणि म्हणतो, "मी तुला काही प्रश्न विचारणार आहे. इफ आय प्रूव्ह यू आर अ बफलिंग, यू मस्ट रिटर्न दॅट आना मी टू विथ इंटरेस्ट." बघ, तू मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे, नाही तर मी आपल्यात जे रक्कम ठरलेली आहे त्याचे पैसे तू मला परत करशील, तेही इंटरेस्ट सहित. असा तो अपरिचित व्यक्ती त्या ॲस्ट्रोलॉजर्सला म्हणतो. "इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी,
विल यू गिव्ह मी अ 5 रुपीज? मग त्यावर ॲस्ट्रोलॉजर्स म्हणतो की जर मी तुझ्या प्रश्नांची उत्तर तुला समाधानकारक दिली तर तू मला 5 रुपये देशील? तर तो म्हणतो नो. और वाय यू गिव्ह मी 8 आनाज? मग ठीक आहे. त्याच्यावर ॲस्ट्रोलॉजर्स म्हणतो किंवा मग 8 आनाज दे. तर मग तो मनुष्य म्हणतो ओ यू विल ऑल राईट प्रोव्हायडेड यू गिव्ह मी ट्वाईस ॲज मच इफ यू आर रॉंग सेड द ॲस्ट्रोलॉजर्स. ठीक आहे, 8 आणा आणि तसं नाही झालं तर तू मला त्या रकमेच्या डबल पैसे देशील, असं ॲस्ट्रोलॉजर्स म्हणतो. दिस पॅक्ट वॉज एक्सेप्टेड आफ्टर अ लिटिल फर्दर आर्ग्युमेंट. ह्या सगळ्या संभाषणानंतर त्यांच्यामध्ये थोडी बार्गेनिंग होते, म्हणजे ह्या लागलेल्या भावाबद्दल बार्गेनिंग होते आणि त्याच्यानंतर ते ॲग्रीमेंट करतात, म्हणजे एका निकालावर पोचतात आणि तसा निष्कर्ष काढून घेतात. द ॲस्ट्रोलॉजर्स सेंट अप अ प्रेयर टू हेवन ॲज द अदर लिट अ चिरोट. म्हणजे त्याच्या जवळील व्यक्ती हा त्याच्या पॉकेटमधून सिगारेट काढतो आणि तो ओढू लागतो. द ॲस्ट्रोलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय मॅचिंग देअर वॉज अ पाऊस ॲज अ कार हुटेड ऑन द रोड. तेवढ्यात काय होते, त्यांच्यासमोर एक बैलगाडीसारखी घोडागाडीसारखी गाडी येते आणि त्यातून एक माणूस उतरतो. जुटका ड्रायव्हर सॉर ॲट देअर हॉर्सेस, घोडागाडी, आणि तो त्याच्या घोडागाडीमधून उतरतो. अँड द बबल ऑफ द क्राऊड अगेंटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. त्यावेळेला त्या टाउन हॉल पार्कमध्ये सेमी डार्कल म्हणजे संध्याकाळ होऊन रात्र होण्याच्या याच्यावर आलेली असते. द अदर सॅट डाऊन सकिंग हिज चिरोट पफिंग आउट सॅट देअर रुथलेसली. तो दुसरा व्यक्ती असतो, त्या व्यक्तीसोबत तो काय करतो, त्याची सिगरेट काढतो आणि ओढू लागतो. द ॲस्ट्रोलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. ह्या सगळ्या वातावरणामुळे ॲस्ट्रोलॉजरला खूप असहज व्हायला होतं. हिअर टेक युअर आना बॅक. तो ॲस्ट्रोलॉजर्स काय म्हणतो, हे घे तुझे आणे वापस घे, 8 आना तुझा वापस घे. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस. मला तुझं हे अशा प्रकारचं कोणतंही चॅलेंज देऊ नको किंवा आता मला यात रस नाही. इट इज लेट फॉर मी टुडे. आज माझ्यासाठी खूप उशीर झालेला आहे आणि माझं आता घरी जायला वेळ झालेला आहे. ही मेड प्रिपरेशन टू बंडल अप. आणि तो आपलं सामान पुन्हा बांधायला घेतो. द अदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेट यू कांट गेट आउट ऑफ इट नाऊ. दुसरा असतं तर त्याचा कलर पकडतो आणि त्याला म्हणतो आता तू इथून जाऊ शकत नाही. यू ड्रॅग्ड मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. मी जाताना तू मला थांबवलं आणि आता आपल्यात जे ठरलेलं आहे आता ते तुला पूर्ण करावंच लागेल. द ॲस्ट्रोलॉजर श्रीव्ड इन हिज ग्रीप अँड हिज व्हॉइस शुक अँड बिकम फेंट. काय होतं, तो त्याचा मनगट सोडवण्याचा प्रयत्न करतो ॲस्ट्रोलॉजर्स, आणि हे करत असताना त्याचा आवाज हा दबक्या स्वरूपात बदलून जातो, कारण तो घाबरून जातो. त्यामुळे त्याला थोडी भीती वाटू लागते. लिव्ह मी टुडे. मला आजचे दिवस जाऊते. ॲस्ट्रोलॉजर्स म्हणतो आय विल स्पीक यू टुमॉरो. मी तुझ्याशी उद्या नक्की बोलेल. द अदर ट्रस्ट हिज पाम अँड हिज फेस अँड सेड चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन. त्याच्यासोबतचा व्यक्ती काय म्हणतो, त्या अनोळखी व्यक्तीसोबतचा चॅलेंज हे चॅलेंज आहे, त्यामुळे आता आपल्यात जे ठरलेलं आहे ते होणारच. द ॲस्ट्रोलॉजर प्रोसीड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप. ॲस्ट्रोलॉजरचा गळा हा सुकू लागतो. देअर इज अ वुमन. तो सांगायला लागतो या सगळ्यामागे एक बाई आहे. तो म्हणतो स्टॉप. सेड द अदर आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. मला हे सगळं नाही पाहिजे, तू दुसरं काहीतरी सांग. आय शॅल सक्सेस माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. तू मला माझं आत्ताचं वर्तमान काळ सांग. आन्सर दिस अँड गो. आणि मला ह्या सगळ्याचं उत्तर दे आणि तू जाऊ शकतो. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्ग्रॉज युअर कॉईन्स. आणि तुला त्याची रक्कम परत करावी लागणार, डबल परत करावं लागणार. द ॲस्ट्रोलॉजर मटर्ड अ फ्यू इनकेशन्स अँड रिप्लाइड ऑल राईट. ॲस्ट्रोलॉजर थोडा घाबरतो, पण तो विचार करतो आणि काळजीपूर्वक त्याच्याकडे पाहू लागतो आणि म्हणतो ठीक आहे, आय विल स्पीक. मी सांगते तुला. बट यू विल गिव्ह मी अ रुपी इफ वॉट आय से इज अ कन्व्हिन्सिंग. जर तुला माझं पटलं तर तू मला
रुपये देणार आहे हे ठरलेलं आहे. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ. नाहीतर मी माझं तोंड उघडणार नाही. अँड यू मे डू वॉट यू डू लाईक. आणि तू कर तुला काय करायचं आहे तर. आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग द अदर ॲग्रीड. दोन्हीकडची व्यक्ती ह्या एका याच्यावर निश्चयावर येतात. द ॲस्ट्रोलॉजर सेड यू वेअर लेट फॉर डेट. ॲम आय राईट. तू मृत्यूला हरवून इथं आलेला आहे. तो म्हणतो ओह टेल मी मोर. ओह मला अजून सांग. अ नीफ हॅज पास थ्रो यू वन्स सेड द ॲस्ट्रोलॉजर्स. एकदा तुला चाकू खूप खोलपर्यंत लागलेला आहे. तो म्हणतो गुड फेलो. ओ हुशार मनुष्या. ठीक आहे. ही बेअर्ड हिज चेस्ट टू शॉ अ स्केअर व्हॉट एल्स. हे बघ माझ्या ह्याच्यात चाकूच्या खुणा देखील आहेत. अजून काही दुसरं सांग. बघा आजच्या भागामध्ये आपण पेज नंबर 4 व 5 वरील ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे ह्या पाठातील पॅरेग्राफचा अभ्यास केलेला आहे. आता आपण याचा पुढील पोर्शन हा समोरच्या भागात अभ्यासणार आहोत. त्यामुळे पुढच्या व्हिडिओची वाट बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.